नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। विट्यात बांधकामावरील वादातून मजुराचा खून, लाकडी दांडक्यानं डोक्यात वार। सांगली जिल्ह्यातील विटा शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। मायक्कानगर परिसरातील गट क्रमांक 839 मधील नवीन बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत काम करणाऱ्या एका मजुराचा सहकारी मजुराने लाकडी दांडक्यानं मारहाण करून खून केल्याची घटना बुधवार 29 जुलै रोजी दुपारी घडली। मृताचं नाव राजमन राजाराम कुम्हार, वय 28 असून तो मूळचा सिद्धार्थनगर उत्तर प्रदेश येथील रहिवासी होता। तर अशोक कुम्हार, राहणार सिद्धार्थनगर उत्तर प्रदेश, याच्यावर खुनाचा आरोप आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोघेही विट्यातील मायक्कानगर परिसरातील बांधकामावर मजुरीचं काम करत होते। कामाच्या ठिकाणी किरकोळ कारणावरून यांच्यात वारंवार वाद आणि शिवीगाळ होत होती। बुधवारी दुपारी सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास राजमन हा इमारतीच्या दक्षिणेकडील बेडरूममध्ये झोपलेला असताना आरोपीनं संतापाच्या भरात त्याच्या डोक्यावर लाकडी दांडक्यानं वार केल्याचा आरोप आहे। या हल्ल्यात राजमनचा जागीच मृत्यू झाला। या प्रकरणी दयानंद पांडुरंग साबळे, वय 61, राहणार मायक्कानगर विटा, यांनी विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यानुसार भारतीय न्याय संहिता कलम 103(1) आणि 352 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार, पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे, पोलीस उपनिरीक्षक पाटील आणि पोलीस उपनिरीक्षक कंसे यांनी घटनास्थळी भेट दिली। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कंसे हे करीत आहेत। सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। मुख्य संपादक जब्बार पीरजादे, विटा, सांगली।